Welcome students. Exercise 4.4 last three questions आपले राहिलेले ते आपण आज पाहणार आहोत. Question number 11. For the demand function d equals 100 minus p square by 2, find the elasticity of demand at p equals 10 and p equals 6 and comment on the result. त्याकरता मी तुम्हाला काल मी इथे काही गोष्टी लिहून दाखवल्या होत्या की 0 to 1 असेल तर काय लिहायचं, इलास्टिक, इनइलास्टिक आणि परफेक्टली इलास्टिक असे काही शब्द तुम्हाला मी सांगितलेले होते. ठीक आहे. 0 to 1 च्या दरम्यान असेल तर काय लिहायचं, रिलेटिव्हली इनइलास्टिक किंवा जस्ट इनइलास्टिक म्हणलं तरी चालतं. एक्झॅक्ट 1 असेल तर काय म्हणायचं, परफेक्टली इलास्टिक किंवा प्युअरली इलास्टिक असं म्हटलं तरी चालतं किंवा युनिटरी इलास्टिक असं म्हटलं तरी चालतं. आणि जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय म्हणायचं, रिलेटिव्हली इलास्टिक असं म्हणायचं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नाव क्वेश्चन नंबर 11 बघा, डिमांड फंक्शन लिहून घेतलेलं आहे. d in terms of pa, so differentiating with respect to p, dd by dp equals d by dp of ब्रॅकेट मध्ये 100 minus p square by 2. 100 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट चा मायनस हाफ कोइफिशियंट बघा हाफ आणि p स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस p. सो dd by dp इक्वल्स मायनस p मिळालं. dd by dp काय मिळालं, मायनस. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय, elasticity of demand is given by eta equals काय फॉर्म्युला सांगा, मायनस p अपॉन d इंटू dd by dp. ठीक आहे. सो eta इक्वल्स बघा मायनस p अपॉन d, d म्हणजे डिमांड लॉ, काय बघा 100 मायनस p स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. 100 मायनस p स्क्वेअर बाय 2 इंटू dd बाय dp काय बघा, dd बाय dp तर ते मायनस p आहे. ठीक आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मी त्याचं डिनॉमिनेटर वर घेतो म्हणजे जरा सोपं जाईल. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर वर वरती मायनस इंटू मायनस प्लस p स्क्वेअर झाले असतील. हे बघा हे झाले p स्क्वेअर. आता खालचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा, 2 इंटू 100 200 मायनस p स्क्वेअर आणि त्याला अपॉन किती आहेत सांगा, अपॉन 2. ते अपॉन 2 आहेत ते मी वर घेतोय बस. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय मिळालं सांगा तुम्हाला, 2p स्क्वेअर अपॉन 200 मायनस p स्क्वेअर. आता फर्स्ट नंबर चला, व्हेन वाचावर काय दिलं तुम्हाला, व्हेन पहिल्यांदा p इक्वल्स 10 आणि नंतर p इक्वल्स 6 विचारले. p इक्वल्स 10 आणि p इक्वल्स 6. ठीक आहे. when p इक्वल्स 10 करा रिप्लेस, eta इक्वल्स म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल्स 2 इंटू ब्रॅकेट 10 स्क्वेअर अपॉन 200 मायनस 10 स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये 2 इंटू 10 स्क्वेअर 100 अपॉन 200 मायनस 100, 200 मायनस 100 म्हणजे 100. सो एटा इक्वल्स किती मिळाले सांगा तुम्हाला, 2 मिळाले, विच इज ग्रेटर दॅन 1, विच इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. मग ग्रेटर दॅन 1 असेल तर ग्रेटर दॅन 1 असेल तर आपण काय लिहितो सांगा त्याला, ग्रेटर दॅन 1 असेल तर डिमांड इज रिलेटिव्हली इलास्टिक किंवा जस्ट इलास्टिक म्हटलं तरी चालतं. डिमांड इज त्यातला दुसरा क्वेश्चन काय सांगा, त्यातला सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हेन p इक्वल्स, आपलं नक्की नंबर कुठला, ओके आपण 11 क्वेश्चन पाहतो. सेकंड क्वेश्चन त्यातला
when p equals 6, when p equals 6, याच्यात रिप्लेस करा eta equals 2 into bracket 6 square upon 200 minus 6 square, 2 into 36 upon 200 minus 36, 2 into 36 as it is. हा जो डिफरन्स आहे तो माझ्या माहितीनुसार 164 येत असावा बहुतेक, 164. आता थोडंफार कॅन्सलेशन करूया आपण दोघे. 2 1 जा 2, 2 8 जा आणि 2 2 जा 4. पुन्हा 2 41 जा आणि 2 18 जा. ठीक आहे, 18 upon 41. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आन्सर काढलं तरी चालेल, पण आपल्याला एटाची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे. हे बघा 18 upon 41 म्हणजे 0 पॉइंट समथिंग आहे की नाही सांगा. साधा विचार करा, 0 पॉइंट समथिंग असं आहे की नाही. मग 0 to 1 असेल त्यावेळी आपण काय लिहितो सांगा, रिलेटिव्हली इनइलास्टिक. therefore डिमांड इज inelastic. That's the final answer. Okay. Twelfth question बघा. Manufacturing company produces X items at the total cost of rupees 40 plus 2x. Their price is given as P equals 120 minus x. आता प्राइस इन टर्म्स ऑफ x आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि x म्हणजे क्वांटिटी डिमांडेड असते. म्हणजे थोडक्यात इथं आपला जो नेहमीचा d असतो ना, d तो म्हणजे आता इथे x आहे, लक्षात ठेवा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग, प्रॉफिट इज इन्क्रीजिंग. ऑल्सो फाइंड द इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर प्राइस 80 असं विचारलेलं आहे. ठीक आहे, काय काय दिले बघा तुम्हाला त्यामध्ये की टोटल कॉस्ट फंक्शन दिलेलं आहे. 12th क्वेश्चन. टोटल कॉस्ट फंक्शन इज सांगा c इक्वल्स काय सांगा, c इक्वल्स 40 प्लस 2x. हे आहे टोटल कॉस्ट फंक्शन. त्यानंतर p इक्वल्स काय दिले बघा तुम्हाला, p इक्वल्स काय दिलेलं आहे, the demand law is किंवा demand function is असं लिहितो मी, मेन्शन करतो. The demand function is p equals 120 minus x. 120 minus x. आतापर्यंत तुम्ही सगळे प्रॉब्लेम पाहिले होते त्यावेळेस ते d इन टर्म्स ऑफ p असायचं बघा, म्हणून मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू p. सगळे मागचे क्वेश्चन बघा d इक्वल्स समथिंग p च्या फॉर्म मध्ये द्यायचं. मग आता आपण त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी ही स्टेप त्यातली महत्त्वाची आहे, दॅट इज x इकडे 120 मायनस p. हे ज्यावेळेस तुम्हाला इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे ना त्यावेळेस तुम्हाला हे लागेल लक्षात. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन काय बघा, त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिलं तुम्हाला, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच रेव्हेन्यू 12 फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉर विच रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. हा पहिला क्वेश्चन आहे, रेव्हेन्यू. ठीक आहे. मग रेव्हेन्यू फंक्शन इज गिवन बाय, रेव्हेन्यूला काय फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, p इंटू d किंवा p इंटू x. त्यानुसार तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. चला p काय आहे सांगा, 120 मायनस x इंटू हे ऑलरेडी x आहेच. सो रेव्हेन्यू इज 120x मायनस x स्क्वेअर. हे झालं आपलं रेव्हेन्यू फंक्शन. तुम्हाला असं विचारलं की रेव्हेन्यू फंक्शन इज इन्क्रीजिंग, त्यावेळी x काय असं विचारलं. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, derivative of r with respect to x equals d by dx of 120 minus 120x 120x minus x square. Therefore dr by dx equals 120 into bracket x का derivative 1
आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x. बट इफ revenue is increasing, then dr by dx is positive. सांगा dr by dx म्हणजे काय सांगा. 120 minus 2x is positive. Therefore 120 greater than 2x. 2 ने divide केलं. Therefore 60 greater than x. That is x is less than 60. हे झालं तुमचं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. आता सेकंड क्वेश्चन त्यातला काय विचारलं बघा तुम्हाला. सेकंड क्वेश्चन ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच प्रॉफिट इज इन्क्रीजिंग. ठीक आहे. मग प्रॉफिट इज गिवन बाय पाय इक्वल्स रेव्हेन्यू मायनस कॉस्ट फंक्शन. हे पाठ पाहिजे तुम्हाला फॉर्म्युले, त्याशिवाय काही येत नाही. रेव्हेन्यू इथे आहे बघा 120x मायनस x स्क्वेअर मायनस कॉस्ट फंक्शन. कॉस्ट फंक्शन आपल्याकडे वरती बघा 40 प्लस 2x. 40 प्लस 2x. सो पाय इक्वल्स 120 मायनस 120x दरवेळी विसरलोय. 120x minus x square minus 40 minus 2x. Therefore pi equals 120 minus 120x minus 2x म्हणजे 118x minus x square आणि minus 40. हे झालं आपलं प्रॉफिट फंक्शन तयार झालं. प्रॉफिट. आता आपलं हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग त्यांनी असं काहीतरी विचारलंय. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला पाहिजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय विथ रिस्पेक्ट टू x. d pi by dx equals d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 118x minus x square minus 40. आता डेरिव्हेटिव्ह बघा 118x x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचा ट्वाइस x कॉन्स्टंटचा 0. d pi by dx ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. when profit is increasing then d pi by dx is positive किंवा greater than increasing which is not profit is increasing. Okay. 118 minus 2x is greater than 0. 2x transfer केले 118 greater than 2x. 2 ने divide केले 2 5 are 10 2 9 greater than x. Therefore x is less than 59. जे x जेव्हा डिमांड 59 पेक्षा कमी असेल तेव्हा तुमचा प्रॉफिट काय असणार आहे. इन्क्रीजिंग असणार आहे. हा त्याचा अर्थ आहे. तर अजून एक क्वेश्चन आहे. डिमांड ऑल्सो फाइंड द इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर द प्राइस इज 80 असं त्यांनी विचारलेलं आहे. पण आपण ह्याच्या बोर्ड ड्रॉप केलं तर दाखवूया ते. ओके. नाउ थर्ड क्वेश्चन त्यातला थर्ड त्यांनी विचारलंय फाइंड इलास्टिसिटी ऑफ डिमांड व्हेन प्राइस इज 80 असा क्वेश्चन विचारलाय. मग आता मला सांगा डिमांड फंक्शन नेहमी तुम्हाला डी असं दिलेलं असतं. आता हे यावेळी x इक्वल्स या फॉर्म मध्ये x इन टर्म्स ऑफ p. मग त्या फॉर्म्युलामध्ये चेंज कसा करायचा बघा. म्हणजे तुम्हाला पुढच्या इथल्या स्टेप्स कळायला लागतील. बघा एटा इज गिवन बाय मायनस p अपॉन d. एटा म्हणजेच इलास्टिसिटी ऑफ डिमांड मायनस p अपॉन d इंटू dd बाय dt. जेव्हा डिमांड फंक्शन d मध्ये असेल तेव्हा आता ते x मध्ये फक्त d च्या जागी x आणायचं. बस चेंज काय बघा मायनस p अपॉन x इंटू dx बाय dt एवढा चेंज तुम्हाला करता आला पाहिजे. सुरुवात इथे करायची. कन्सिडर x equals 120 minus p differentiating with respect to p. दरवेळी तुम्हाला इथे d असते. d equals 120 minus p असं फॉर्म असतो. differentiating with respect to p. So dx by dt equals d by dt of 120 minus p. Constant चा डेरिव्हेटिव्ह 0 minus p चा डेरिव्हेटिव्ह 1. So dx by dt equals minus 1. नंतर लिहायचं इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय
फॉर्म्युला लिहायचं. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय मायनस टी अपॉन एक्स इंटू dx बाय dt. तसं चेंजेस करता आले पाहिजेत. सो मायनस पी अपॉन एक्स म्हणजे काय बघा 120 मायनस पी 120 मायनस पी इंटू dx बाय dt. इथं बघा dx बाय dt किती आहे सांगा -1 आहे. म्हणजे थोडक्यात मायनस इंटू मायनस प्लस अपॉन 120 मायनस पी. when price is 80, eta equals 80 upon 120 minus 80. So eta equals 80 upon हा डिफरन्स किती आला सांगा 40. So elasticity of demand equals 2. आणि कॉमेंट ऑन इट विचारलं तर रिलेटिव्हली इलास्टिक असं म्हणून फायनल आन्सर लिहायचं. ओके. Okay, now next question. Question number 13. Find MPC, MPS, APC and APS. बघा, find MPC, MPS, APC and APS. If the expenditure कन्झम्पशन एक्सपेंडिचर असा ऍक्च्युअली शब्द असतो तो, म्हणून त्याला असं लिहितात सी आणि ई असं लिहितात. कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे आता समजा तुम्हाला थोडंफार इकॉनॉमिक्स मध्ये हा पार्ट झाला असेल तर बघा, एखाद्या व्यक्तीचं इन्कम जर एक 100 रुपये असं समजा आणि तो त्यातला साधारण 80 रुपयापर्यंतचा भाग खर्च करू शकतो असं म्हणतो. करायची त्याची ॲबिलिटी आहे, करू शकतो. आणि उरलेले 20 रुपये जे असतात ते त्याचं सेव्हिंग असतं. तर ते 80 रुपये जो खर्च करू शकतो त्याला कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतात त्याला. बघा, कन्झम्पशन एक्सपेंडिचर ऑफ अ पर्सन विथ इन्कम आय. आता आपल्याकडे हे सगळे फॉर्म्युले आहेत. इन्कम एक्स असताना आणि सेव्हिंग एस असताना, इन्कम एक्स आणि सेव्हिंग एस असताना दिले. तर इन्कम आय आले की एक्सच्या जागी आय करत यायचं सगळे. एक्सच्या जागी मी काय म्हणतो कळते का बघा, एक्सच्या जागी फक्त आय तेवढा चेंज करत यायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला कन्झम्पशन एक्सपेंडिचर त्यांनी असं दिलंय गिवन, इथून सुरुवात करायची बघा. गिवन कन्झम्पशन एक्सपेंडिचर इक्वल्स 0. नंबर 0.0003 into bracket I चा स्क्वेअर प्लस 0.075 into bracket I when income is 1000 असं समोर तुम्हाला दिलं. आणि या 4 गोष्टी तुम्हाला विचारल्यात आणि या चौघामध्ये असणारं जे रिलेशन आहे ते इथे आहे. या चौघांमध्ये म्हणजे दोघात मी असं मार्क केलं बघा, या दोघातलं रिलेशन आणि या दोघातलं रिलेशन जे ते हे इथे खाली लिहिलेले 5 आणि 6 नंबर मध्ये. ठीक आहे. खूप सोपा आहे हा भाग, अतिशय सोपा आहे. फक्त हे 4 फॉर्म्युले पाठ करा आणि यातलं रिलेशन आणि यातलं रिलेशन फक्त त्यांची ऍडिशन होणं हे लक्षात ठेवा. याला प्रूफ पण आहे, फार सोपा आहे तो. 1 बाय 1 बघूया आपण. चला, फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, फाइंड मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, म्हणजे एमपीएस विचारलेलं आहे. मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, तो फॉर्म्युला बघा, डी बाय डी एक्स ऑफ काय दिले ईसी म्हणजेच कन्झम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण कधी जर इन्कम एक्स असेल तर, आता आपल्या इथे इन्कम आय दिलेलं आहे. ठीक आहे. मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम एमपीसी इक्वल्स डी बाय डी आय ऑफ ईसी म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर इक्वल्स डी बाय डी आय ऑफ, सांगा ही टर्म रिप्लेस करायची मला आता, 0.0003 इंटू आय स्क्वेअर प्लस 0.075 इंटू आय. जसं आता आपण एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहितो किंवा एक्स स्क्वेअरचा ट्वाइस एक्स लिहितो, तसं आय चा डेरिव्हेटिव्ह 1 आय स्क्वेअरचा ट्वाइस आहे हे लक्षात ठेवा. आता बघा डेरिव्हेटिव्ह
टर्म कोइफिशियंट आहे 0.0003 इंटू आय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस आय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस आय हा कोइफिशियंट 0.075 इंटू आय चा डेरिव्हेटिव्ह 1 पण त्यांनी इन्कम आपल्याला किती सांगितलंय 1000 आहे सो 0.0003 इंटू 2 इंटू 1000 प्लस 0.075 पहिली गोष्ट 1000 न मल्टिप्लाय केल्यानंतर डेसिमल पॉइंट हा 3 डिजिट न इथे जाईल म्हणजे 0.3 0.3 इंटू 2 म्हणजे 0.6 प्लस डेसिमल पॉइंट आहे बरं 0.6 प्लस 0.075 हे 6 आहेत ते इथे ऍड होतात हे इथे ऍड होतात तुम्ही उभे लिहून बघा वाटलं तर म्हणजे ऍडिशन 0.675 हे मिळालं तुम्हाला एमपीसी मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम मिळालं आता एमपीसी मिळाला की आपल्याला आता एमपीएस मिळवायचं इथं सेव्हिंग वगैरे काही त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही मग त्यावेळी या रिलेशनचा वापर करायचा आहे बघा एमपीसी प्लस एमपीएस ची ऍडिशन किती आहे सांगा 1 बरं वी नो दॅट we know that MPC plus MPS marginal propensity to save equals 1 त्यात MPC रिप्लेस करा 0.675 plus MPS is equal to 1 ट्रांसफर करा so MPS equals 1 minus 0.675 म्हणजे वरचे 25 आणि 3 फायनल आन्सर MPS equals 0.325 MPS equals 0.325 आता ह्या दोन गोष्टी झाल्या तुमच्या आता राहिले हे 2 आणि 4 नंबर ठीक आहे ओके ओके नाउ थर्ड क्वेश्चन एपीसी पाहिजे आपल्याला एवरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम ठीक आहे बघा एवरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम इज गिवन बाय कंझम्पशन एक्सपेंडिचर अपॉन इनकम अपॉन ऍक्च्युअली एक्स आहे तिथे एक्स म्हणजे आपल्याकडे इनकम आहे आय मग आता पहिले ईसी रिप्लेस करा 0.0003 आय स्क्वेअर प्लस 0.075 आय आणि अपॉन काय सांगायला आय आता मी काय करणार आहे न्यूमरेटर मधून आय कॉमन आणि खालचा आय काय करणार आहे कॅन्सल म्हणजे काय राहिलं सांगा 0.0003 इंटू आय प्लस 0.075 आय कॉमन मध्ये दिले आता आय म्हणजे 1000 दिले आपल्याला 0.0003 इंटू 1000 प्लस 0.075 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर डेसिमल पॉइंट 3 डिजिट सरकणार आहे म्हणजे 0.3 प्लस 0.075 हे 3 आहेत ते इथे ऍड होणार आहे इक्वल 0.375 हे झालं एव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम एपीसी 0.0375 आता आपल्याला विचारले एपीएस बघा फाइंड काय काय विचारले बघा 4 टर्म्स विचारले तुम्हाला एपीसी आणि एपीएस ठीक आहे पुन्हा एकदा वी नो दॅट म्हणायचं एपीसी प्लस एपीएस यांची ऍडिशन 1 एपीसी रिप्लेस करा 0.375 प्लस एपीएस एज इट इज इक्वल टू 1 हे ट्रांसफर करा सो एपीएस इक्वल्स 1 minus 0.375 and final answer therefore average propensity to save APS equals 0.625 या दोघांना मायनस केलं की याचा आन्सर 0.625 त्याचं फायनल आन्सर ओके आता इथं आपला एक्सरसाइज 4.4 देखील संपलेला आहे ओके त्याच्यावर मी तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स त्याच्यावरती देईन आता सोडवायला